टी व सी संदर्भात शिक्षकांसाठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया। दिनांक 21/5/2026 हे पत्र पाठवलेले माननीय शिक्षण संचालनालय प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे। सहस्नेह नमस्कार। विषय त्याचा असा आहे बघा, सिनियरिटी कम मेरिट तत्वानुसार DPCची बैठक होणाऱ्या महिन्यातील 1 तारखेची पात्रता विचारात घेऊन शिक्षक पदोन्नती प्रक्रिया व्हावी या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत पदोन्नती प्रक्रिया सुरू न करण्याबाबत बघा पदोन्नती प्रक्रिया सुरू न करण्याबाबत या ठिकाणी विषय आहे आणि संदर्भ या ठिकाणी देखील दिलेला आहे, जो 14/5/2026 एक परिपत्रक आलेला आहे शिक्षण संचालकाचा। या ठिकाणी आपण पाहूया। महोदय, उपरोक्त विषय कळवण्यात येते की संदर्भ पत्रानुसार काही जिल्हा परिषदेने चुकीचा अर्थ काढून दिनांक 1 सप्टेंबर 2025 ची DPC गृहीत धरून पदोन्नती यादी तयार केली आहे। DPC म्हणजे जिल्हा पदोन्नती समिती। पदोन्नतीची यादी तयार केली होती, त्यानुसार घाईघाईने TET CET उत्तीर्ण शिक्षकांना पदोन्नती देण्यासाठी कार्यवाही सुरू केली। उदाहरणार्थ लातूर आणि जालना जिल्हा या ठिकाणी जिल्ह्याचे नाव पण दिलेले आहेत। शिक्षक पदोन्नती प्रक्रिया सिनियरिटी कम मेरिट तत्वानुसार संदर्भी पत्रान्वये पदोन्नती प्रक्रिया होत आहेत। सदर पत्रात उल्लेख केलेला दिनांक 1 सप्टेंबर 2019चा शासन निर्णय अस्तित्वातच नाही, त्यामुळे अस्तित्वात नसलेल्या शासन निर्णयाच्या तरतुदी पदोन्नती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरणे हे संयुक्तिक नाही। माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना पदोन्नती प्रक्रिया जिल्हा परिषद प्रक्रियेमध्ये जिल्हा पदोन्नती समिती म्हणजे DPC बैठकीच्या दिनांकात TET किंवा CET उत्तीर्ण शिक्षकांना पदोन्नतीसाठी पात्र समजण्यात यावे या आशयाचे निर्देश दिले आहेत। ज्या जिल्हा परिषदेने 30 सप्टेंबर 2025 पूर्वी पदोन्नती समितीची बैठक झालेली नाही, त्या जिल्हा परिषदेच्या पदोन्नती प्रक्रियेमध्ये जिल्हा पदोन्नती समिती बैठकीच्या दिनांकासह सर्व पात्रता पूर्ण करणाऱ्या शिक्षकांचा म्हणजे सिनियरिटी कम मेरिट तत्वानुसार पदोन्नती देणे न्यायसंगत असल्याचे शासनाकडून तसे निर्देश सर्व जिल्हा परिषदांना देणे बंधनकारक आहे। या प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा याचिका प्रलंबित आहे। शिक्षकांना TET किंवा CET उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्षाचा अवधी दिलेला आहे। पदोन्नती जेव्हा द्यायची आहे बघा, पदोन्नती जेव्हा द्यायची आहे त्या दिवसापासून जे TET किंवा CET उत्तीर्ण शिक्षक आहेत त्यांचा विचार करणे गरजेचे आहे। सोबत महाराष्ट्र TET व CET उत्तीर्ण सिनियर शिक्षक कृती समितीचे निवेदन जोडले आहेत। बघा, महाराष्ट्र TET CET उत्तीर्ण सिनियर शिक्षक कृती समितीने यांना आमदार साहेबांना निवेदन दिलं होतं, त्यामुळे आमदार साहेबांनी त्यांना शासनाला पत्र पाठवलेलं आहे। त्या वरील सर्व बाबींचा विचार करून पदोन्नती प्रक्रियेबाबत आपले अंतिम निर्देश संबंधित जिल्हा परिषदांना तात्काळ देण्यात यावी ही विनंती आपला स्नेहांकित या ठिकाणी माननीय आमदार काळेसाहेब यांची या ठिकाणी सही आहे आणि त्यांनी त्यांना पत्र पाठवलेले आहे। नाही बघा, तो 1 सप्टेंबर 2025 ची TET किंवा CET परीक्षा पास झालेल्या शिक्षक बांधवांनाच पदोन्नती प्रक्रियेत घ्यायचं असं या ठिकाणी 14/5/2026 शिक्षण संचालनाने एक पत्र काढलेले आहे, त्यामुळे पदोन्नती प्रक्रिया थांबावी असं या ठिकाणी निवेदनात म्हटले आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।